नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 6। दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे IMP प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्यात कोठे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी मुंबई येथे आहे। प्रश्न दुसरा, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून डॅश डॅश अंतरावर असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 25 सेंटीमीटर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न तिसरा, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न चौथा बघा, हम्पी हे विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर डॅश डॅश नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुंगभद्रा। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध मुळांचे साकव लिव्हिंग रूट ब्रिज आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न सहावा, राजश्री शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लक्ष्मी सागर। प्रश्न क्रमांक 7वा, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणते विमानतळ पुनर्निर्मित केले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देहराडून। प्रश्न क्रमांक 8वा बघा, भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुषार खंडकर। प्रश्न क्रमांक 9वा बघा, चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुंड असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10वा बघा, दिलेल्या रेणूतील अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज डॅश डॅश म्हणजेच होय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर अजूनपर्यंत ज्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 11वा बघा, अहमदनगर जिल्ह्यातील रेहिकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारतीय काळे काळवीट। भारतीय काळे काळवीट आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा बघा, महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात खडक कापून कोरलेल्या बौद्ध स्मारकांसाठी प्रसिद्ध असलेले ब्राझान ग्लेन स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा बघा, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 14वा बघा, OECD आणि स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक इंटरनेट स्पीड कोणत्या देशात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दक्षिण कोरिया। प्रश्न क्रमांक 15वा बघा, प्रसिद्ध रणकपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे डॅश डॅश या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा, या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान। प्रश्न क्रमांक 16वा बघा, देशातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य 44.6 कोटी डॉलर्सवरून किती कोटी डॉलर्स RBIच्या आकडेवारीनुसार झाले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 47.57। प्रश्न क्रमांक 17 बघा, स्नायूंच्या हालचालींसाठी डॅश डॅश हे महत्त्वाचे प्रथिन आवश्यक असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मायोग्लोबिन। प्रश्न क्रमांक 18वा बघा, गडचिरोलीमध्ये सध्या लोह खनिज उत्खनन कोठे सुरू आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुरजागड। प्रश्न क्रमांक 19 बघा, आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोक बिरादरी प्रकल्प कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हेमलकसा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा, छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागत नाही?
तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुकमा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शिरोंचा. प्रश्न क्रमांक 22 बघा, जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते ठरले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अबुधाबी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तारपा. प्रश्न क्रमांक 24 बघा, मृत RBC म्हणजेच लाल रक्तपेशींना नष्ट करण्याचे काम डॅश डॅश करते किंवा कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या नव्या योजनेला विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पृथ्वी विज्ञान आपलं बरोबर उत्तर आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. तर प्रश्न क्रमांक 26 बघा, आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 26चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी द्विकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 27 बघा, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दैव अनुकूल होणे. प्रश्न क्रमांक 28 बघा, पावसात भिजू नका या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. आणि पावसात हा शब्द काय तर अधोरेखित केलेला आहे किंवा याखाली अंडरलाईन केलेली आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 28चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सप्तमी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, आहे या क्रियापदाचे भविष्यकाळचे रूप कोणते होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी असेल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, मला चंद्र दिसतो दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 30चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अकर्मक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, यथाशक्ती या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अवयीभाव समास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणात डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नामे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 33 बघा, मला आत्ता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, आपली चित्रे खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले, वाक्यप्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 35 बघा, कैकेयीला दशरथने 2 वर दिले आणि अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी वर हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाम. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36 बघा, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे हा अभंग डॅश डॅश यांनी रचला आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संत तुकाराम महाराज. प्रश्न क्रमांक 37 बघा, आम्ही पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, खालील वाक्यात कोणता प्रयोग आहे? आणि वाक्य बघा काय आहे, कविताने अनिताला घरी बोलावले. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सकर्मक भावे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, नेहमी दुसऱ्याला मदत करा या वाक्य प्रकार ओळखा. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अज्ञार्थी. पुढचा प्रश्न, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा प्रकार कोणता आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र. प्रश्न क्रमांक 18 बघा, त्याला पपई आवडते या वाक्यातील त्याला लागलेला ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चतुर्थी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील सर्वनाम कोणत्या प्रकारचे असल्याचे सांगता येईल? हा माझा वर्गबंधू आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दर्शक सर्वनाम. पुढचा प्रश्न बघा, गवळी धार काढतो या वाक्यातील कर्ता ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गवळी. पुढचा प्रश्न, नंतर पर्यंत पोयतो ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अवयव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कालवाचक. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. मी काहीही चूक केली नव्हती पण तरीही तो माझ्यावर रागावला. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा आणि वाक्य बघा, अबब केवढीही गर्दी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवल प्रयोगी अवयव. पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रसंग इष्ट. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनिष्ट. प्रश्न क्रमांक 25, खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. ओनामा करणे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रारंभ करणे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा. तुला मुक्ती मिळू शकेल. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रिया विशेषण अवयव. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. मी नाटकात काम करणार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी होकारार्थी.